सध्या आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी हलाल प्रमाणपत्र हे देण्यास सर्रास सुरुवात केलेली आहे आणि हा एक अत्यंत गंभीर विषय आहे। खरं तर एखादं प्रोडक्ट आहे, आता हे मूग डाळ आहे माझ्याकडे, हे मूग डाळ आहे, याला कोणाचं सर्टिफिकेशन आहे तर फूड अँड ड्रगचं असतं किंवा FSSAIचं असतं। जर वेगवेगळे सर्टिफिकेशन असतात, औषधं असतात त्यांच्यावर वेगळे सर्टिफिकेशन असतं, FDAचं असतं। परंतु ज्या प्रोडक्ट्सचा कुठल्याही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियनशी काही संबंध नाहीये, जसा कपडे आहेत त्याच्यावर हलाल सर्टिफिकेट, तर हे हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या काही कंपन्या आहेत, काही NGOज एकत्र मिळून वेगवेगळे अशा पद्धतीचं ते सर्टिफिकेशन देतात। ही त्यांची अशी चिन्ह आहेत, हलाल सर्टिफाईड हे एक चिन्ह आहे किंवा ही एक कंपनी आहे। हे दुसरं आहे हलाल इंडिया, हे असं एक प्रमाणपत्र आहे। या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे NGOज आहेत। हे एक आहे हल्दीरामच्या पाकिटावर आहे जमातुल्मा ए हिंद। काही तेलांवर देखील आहेत, अनेक पाम तेलाच्या कंपन्या त्याच्यावर पण आहे। आता हे ठीक आहे, मॅकडोनल्ड इंडियावर आहे, त्यांच्या प्रोडक्ट्सवर आहे। म्हणजे याचा एखादं उत्पादन किंवा खाद्यपदार्थ ते व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे, मांसाहारी आहे की शाकाहारी, त्याचा काही संबंध नाहीये। समजा आता हे एक प्रोडक्ट आहे, हे फ्रूट अँड नट, हे मिल्क चॉकलेट आहे, याच्यावर देखील हलाल सर्टिफाईड असं हे चिन्ह आहे। हे तुम्ही नंतर मॅग्निफाय करून याचे फोटो घेऊ शकता। तर हे जे आहे म्हणजे एकदा एखादं प्रोडक्ट समजा FSSAI ने प्रमाणित केलं, त्याच्यानंतर ह्याची आवश्यकता काय, या ड्युअल सर्टिफिकेशनची आवश्यकता नाहीये। आणि अशा पद्धतीने हे ड्युअल सर्टिफिकेशन करणं हे देखील इल्लीगल आहे, अवैध आहे। आणि त्यामुळे आम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांना एक निवेदन दिलं। या निवेदनावर हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या व उत्पादनाचे विक्री करणाऱ्या संस्थांची चौकशी करून उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील हलाल प्रमाणित उत्पादनावर बंदी आणावी, अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर गंभीर पद्धतीने ते घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकार यांनी देखील याच्यावर, आपल्याला माहित आहे की मला वाटतं मागच्याच महिन्यात त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे, त्याची प्रत देखील माझ्याकडे आहे, ती अधिसूचना देखील आहे, ती 18/11/23 नोव्हेंबर महिन्याची आहे। हा उत्तर प्रदेश सरकारचा देखील आदेश आहे खरं तर। आणि सर्वात त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा जो आहे की या संघटना यांचं काम काय आहे। आता जमेत उलेमा ए हिंद प्रोव्हाइड्स लीगल एड इन मेनी केसेस। आता ज्या आतंकवादी संघटना आहेत त्यांना लीगल एड प्रोव्हाइड करणं, त्यांना आर्थिक मदत करणं, ज्या हे हलाल सर्टिफिकेशन देत आहेत त्या कंपनीज, ते NGOज हे अशा प्रकारच्या लोकांना मदत करतायत। त्यामुळे अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि महाराष्ट्रात काय किंवा देशातच या सगळ्याची काही आवश्यकता नाहीये। त्याच्यामुळे हे हलाल सर्टिफिकेशन हे अनेक, आता बघा कपड्यांवर हलाल मार्क, त्यांच्या लेबलवर, याची काहीच आवश्यकता नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये हे जे उद्योग चालू आहे, बाहेरच्या देशात तुम्हाला काय विकायचंय, कुठलं सर्टिफिकेशन घेऊन विकायचंय, तुम्ही ते करू शकता। परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्रासंबंधी बोलू शकतो म्हणून आम्ही इथल्याबद्दल बोलतोय। अत्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्यांच्या सचिवांना बोलवून घेतलंय आणि ह्याच्यावर पूर्ण एक प्रस्ताव तयार करण्यासाठी सांगितलंय। आणि अशा पद्धतीने हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे। म्हणजे हलाल सर्टिफिकेशन घेणारे जे प्रोडक्ट्स आहेत, ज्या कंपन्या आहेत, ते कळत नकळत कोणाला अर्थकारण करतायत, हे अर्थकारण जे आहे तर हे ते पैसे कोणाला जात आहेत, या संघटना काय काम करतायत, त्यांच्यावर स्वतःवर अनेक गुन्हे आहेत आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर विषय आहे। आपल्याला हो हो
नाही ऐका, आता या संघटना, आता हे कशी याची सुरुवात झाली, आपल्याला फक्त पूर्वी हलाल मीठ माहिती होतं, हलाल मीठ एवढंच सगळ्यांना माहिती होतं. परंतु हा शिरकाव कधी झाला, कसा झाला, केव्हापासून झाला देशामध्ये, हा केवळ महाराष्ट्राचाच विषय नाहीये. परंतु हे सर्टिफाईंग बॉडीज जे आहेत, जे सर्टिफिकेट देतात, प्रमाणपत्र देतात, आता शाळा कॉलेजला नॅक सर्टिफिकेशन असतं. उद्या तुम्ही सगळ्यामध्ये हलाल आणाल याची अत्यंत काही आवश्यकता नाहीये. आणि मुळात म्हणजे एफडीएने प्रमाणपत्र दिलेलं आहे, मग दुसऱ्या सर्टिफाईंग बॉडीच्या गरजच काय. त्यामुळे हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे हलाल सर्टिफिकेशन हे बंद करावं. आणि ज्या संघटना इल्लीगल पद्धतीने असं करतायत त्यांना देखील बंद केलं पाहिजे. नाही होणार. माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गंभीररित्या घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांनी आदेश दिलेत, प्रस्ताव तयार करायला सांगितलाय. या सगळ्या विषयाचा उत्तर प्रदेश सरकारने कशा पद्धतीने याच्यावर बंदी आणली तो देखील अभ्यास महाराष्ट्र सरकारकडून लवकरच याच्यावर कार्यवाही होईल. देखिए जो प्रोडक्ट्स, देखिए हलाल, हम एक विषय जानते थे कि सिर्फ वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन जो फूड है, जो मांसाहारी है, वो किस प्रकार काटा जाता है उसका संबंध हलाल से है. मगर अब कपड़ों पे, मूंग दाल पे, पाम ऑयल पर, चॉकलेट पर, इस प्रकार जहां पर कोई हलाल का संबंध नहीं है, कपड़ों के उत्पादन पर, कंपनीज पर, कंस्ट्रक्शन कंपनी पर, टूरिज्म कंपनी, ये सब हलाल का लोगो, ये सब सर्टिफाइंग जो बॉडीज है, जो एनजीओज है, ये कोई संगठना है, इनके अलग अलग लोगोज है. जैसा मैं आपको बता रही हूँ, हलाल सर्टिफाइड, हलाल इंडिया, तो ये सब छानबीन करने की जरूरत है. इसमें पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए. माननीय देवेंद्र फडणवीस जी उप मुख्यमंत्री, इनसे भी मैंने इस बात का जिक्र किया है, उन्होंने भी इसको गंभीर प्रकार से लिया है. और जिस प्रकार योगी सरकार ने उत्तर प्रदेश में ये बैन किया है इसके ऊपर, उस प्रकार महाराष्ट्र सरकार भी इस पर पाबंदी लगाए. हलाल शब्द जो है मटन नॉनवेज के लिए इस्तेमाल होता है, बिल्कुल. तो आप हलाल और झटका ये दोनों में फर्क मानते हैं. आपका मटन पे भी हलाल लिखा जाने को आप बंद करवाना चाहते हैं? नहीं, देखो हम नॉनवेज का बात है उस पर नहीं कर रहे. नॉन वेजिटेरियन फूड में जो हलाल है, झटका है, जो कुछ भी है, उससे हम बात नहीं कर रहे. मगर ये जो अब पाम ऑयल है, अब ये एक मूंग दाल है, मूंग दाल पे लिखने की क्या, जो इसका सर्टिफिकेशन जरूरत क्या है? इस पर सर्टिफिकेशन की तो कोई जरूरत ही नहीं है. ऑलरेडी उसको फूड एंड सिविल सप्लाईज, ये FSSAI, इसका प्रमाण पत्र है, फूड एंड ड्रग का प्रमाण पत्र है. तो ये हलाल सर्टिफिकेशन और एक एडिशनल सर्टिफिकेशन का कोई मतलब नहीं है और इस पे बंदी लानी चाहिए. बस, धन्यवाद.